आमदार राजेश पवार यांची मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी गंगनबीड महादेव मंदिर येथे अभिषेक। नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजेश संभाजी पवार साहेब यांची मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी गंगनबीड येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने महादेव मंदिर येथे अभिषेक करण्यात आला। त्यावेळी नायगाव तालुक्यातील आमदार राजेश पवार साहेब यांचे सर्व समर्थक, भाजपा ज्येष्ठ नेते देवीदास अण्णा बोमनाळे, भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता पाटील ढगे, सावरखेडकर, रणजित पाटील कुरे, सरपंच माधवराव कोलगावे, गजानन जुने, भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष जयश्रीताई नरवाडे, भाजपा महिला मोर्चा नायगाव शहर अध्यक्ष पल्लवीताई वडजे, शरद पाटील माहेगाव, भाजपा युवा मोर्चा नायगाव शहर अध्यक्ष नायगाव राजूआप्पा बेळगे, परमेश्वर पाटील सोमठाणकर, श्रीराम पाटील सुगावे, परमेश्वर पाटील कांडाळकर, संभाजी मिसे, गोविंदराव उपासे, प्रकाश पाटील हेडगे, गजानन पाटील कांडाळकर, माधव पाटील बेद्रीकर, मारुती घंटेवाड, बालाजी घोसलवाड, नागेश मेटकर, भास्कर पाटील वेलकर, भगवान पाटील ढगे, गजानन शिंदे, बळीराम पाटील वडजे, युवराज पाटील लालवंडीकर, विजय गायकवाड, कैलास येरेवाड, योगेश जाधव यांच्यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी नायगाव प्रतिनिधी धम्मदीप भद्रे। कार्यसम्राट विकास पुरुष आदरणीय राजेशजी संभाजी पाटील पवार साहेब आज सोमवारच्या निमित्ताने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पल्लवी वडजे नायगाव शहर अध्यक्ष भाजपा आज गंगनबीड येथे अभिषेक करून दादासाहेबांना म्हणजे आमदार साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं घातलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की शंभू महादेव देवादी महादेव आमची ही प्रार्थना अवश्य स्वीकार करतील। आणि इथे आमच्या बोलवण्यावर सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचेच खूप खूप अभिनंदन करते आणि आभारही मानते। धन्यवाद। कार्यसम्राट आमदार राजेशजी पवार साहेब यांचा बहुमताने विजय झालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा विधिमंडळामध्ये नायगाव मतदारसंघाचं नेतृत्व करीत आहेत। नेतृत्व करत असताना नायगाव मतदारसंघाचा विकास हा अतिशय जलद गतीने करून त्यांनी अतिशय महत्त्वाच्या कामांना गती दिलेली आहे आणि यांच्या पुढचं काम खूप मोठ्या प्रमाणात व्हावं अशी नायगाव मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि तळागाळातल्या जनतेची आहे। त्यामुळे माननीय आमदार राजेशजी पवार साहेबांना आम्ही महादेवाच्या चरणी या ठिकाणी आज अभिषेक केलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांना विनंती करतो सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं की या ठिकाणी साहेबांना एक मंत्रिपद देऊन नायगाव मतदारसंघाचा विकास अतिशय जलदगतीनं आणखीन व्हावा आणि साहेब नांदेड जिल्ह्याच्या या ठिकाणी आपल्याला युवक असं एक पालकत्व देऊन पालकमंत्री म्हणून त्यांना घोषित करावं अशी मी या ठिकाणी कार्यकर्त्याच्या वतीनं सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही विनंती करीत आहोत। एवढीच मी विनंती। नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री व्हावं म्हणून आम्ही इथं गंगनबीड येथील महादेव मंदिराला संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांना घेऊन साकडं घातलं आहे। या देशाचे नेते नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांना विनंती करतो की नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब यांना 18 पगड जातीचं नेतृत्व करतात, त्यांना मंत्रिपद द्यावं ही आम्ही शंभू महादेवाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अभिषेक करून महादेवाच्या चरणी आम्ही साकडं घातलेला आहे।